नमस्कार, मी जतीन मोरे, आपलं सम्राट मराठी लाईव्हवरती स्वागत। आज आपण या ठिकाणी वासंबे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि RPI अशा या महायुतीच्या उमेदवार नेहा भूषण पारंगे हे या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवित आहेत। तर आज आपण त्याच पार्श्वभूमीवर नेहा भूषण पारंगे यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। नेहाताई, आपलं सम्राट मराठीमध्ये स्वागत। नमस्कार ताई, आज प्रचाराचा 4था दिवस आहे, तर आत्तापर्यंत जो प्रचार झालेला आहे त्या प्रचारामध्ये जनतेचा आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? जनतेचा खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला। आम्ही घरोघरी गावोगावी जाऊन चांगल्या रीतीने सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांबरोबर मिळून प्रचार केलेला आहे आणि जनतेचा, लोकांचा आम्हाला खूप छान प्रतिसाद भेटला आणि आशीर्वादही भेटलेले। काय जनतेकडून जे आपल्याला भेटत आहेत त्यांच्याकडून काय संवाद साधला जातोय किंवा कुठल्या प्रश्नावरती चर्चा होते का? प्रश्न काही लोकांचे म्हणजे अजून रस्ते आणि पाण्यावरतीच काही प्रश्न अडून आहेत, पण आपण अजूनही त्या पलीकडेही अजून मोठ्या प्रमाणात अजून कशी प्रगती अजून करता येईल आपल्याला त्याच्यावर आपला जास्त भर आहे, पण नक्कीच आपण त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। ताई, या ठिकाणी आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून एक अनुभवी उमेदवार तुमच्यासमोर आहे आणि तुम्ही त्या निवडणुकीला सामोरे जात आहे, तर कसं पाहताय ते का? नक्कीच आव्हान तर आहेच, इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि माझी ही पहिलीच निवडणूक आहे, पण तरी आमच्या कार्यकर्ते असतील, इकडची जनता असेल, त्यांच्याकडून जी आम्हाला प्रतिसाद चांगला भेटतो त्याच्याने एक मलाही ऊर्जा भेटते, म्हणजे चांगल्या पद्धतीने माझं काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ताई, या ठिकाणी तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यायला पाहिजे, अशी स्वतःची ओळख काय आहे? माझी स्वतःची अशी ओळख म्हणजे मी BCom केलेलं आहे अकाउंटिंग इन फायनान्समध्ये। माझं क्षेत्र जरी शिक्षण जरी वेगळं असलं तरी माझ्या माहेरी माझे काका लोकनेते रामशेठ ठाकूर हे देखील समाजसेवा आणि राजकारणात पहिल्यापासून सक्रिय आहेत त्या, आणि माझे बंधू माननीय श्री आमदार प्रशांतदादा ठाकूर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लहानपणापासून बघत आलो त्यांचे कार्य। पूर्ण समाजात ते लोकांची सेवा करत आलेत, लोकांची कामं करत आलेत, त्याच्यामुळे मला देखील त्या क्षेत्रात लोकांची सेवा करण्याची एक इच्छा, अशी एक संधी मिळालेली आहे तुम्हाला। आणि माझे सासरे लक्ष्मण पारंगे ते देखील माजी सरपंच होते आणि त्यांचेही जनतेशी चांगले संबंध आहेत, गोरगरिबांशी त्यांचा परिचय आहे, सगळ्यांशी त्यांचे चांगलं, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा त्यांचा स्वभाव आणि सगळ्यांसाठी मदत करण्याची त्यांची जी भावना आहे ती देखील मला प्रेरित करते की मी पण पुढे समाजकारणात जाऊ। तुमचे पती देखील आत्ताचे जे ग्रामपंचायत आहे वासंबे ग्रामपंचायत तिथले उपसरपंच राहिलेले आहेत, तर या प्रभागामधून तुम्हाला कसं म्हणजे प्रतिसाद मिळते? माझे पती भूषण पारंगे हे देखील उपसरपंच मागील 2 वर्षांपासून होते आणि सरपंचसुद्धा होऊन गेले आहेत, की मागील 2 वर्षात त्यांनी पण या विभागामध्ये बरीचशी विकास कामं केलेली आहेत। माननीय श्री महेशजी बालदी यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या प्रतीची विकास कामं इथे आम्ही केलेली आहेत। पूर्ण जे वासंबे जिल्हा परिषद जो हा विभाग आहे, तर या ठिकाणी असा गंभीर प्रश्न कोणता आहे आणि त्याच्यावरती काय विजन आहे का तुमचं? काही ठिकाणी अजूनही रस्ते, पाणी ह्या गोष्टी तर आहेतच, पण सगळ्यात मोठा प्रश्न हा भेडसावत आहे म्हणजे इकडे कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित अजून होत नाही आहे, त्याचं विघटन व्यवस्थित प्रकारे केलं जात नाही आहे। तुम्ही बघाल ठिकठिकाणी काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, पण त्याच्या विघटनाची एक कुठेतरी एक प्रकल्प व्हावा असं मला वाटतं। या व्यतिरिक्त आणखी कोणत्या अशा समस्या आहेत किंवा प्रश्न आहेत ज्याच्यासाठी तुम्ही आणखी प्रयत्न कराल? समस्या म्हणजे इकडच्या जनतेला रोज काही ठिकाणी कामाला त्यांना लांबपर्यंत जावं लागतं, तर इथे एक ॲक्च्युली रेल्वे स्टेशनची पण गरज आहे। मोठ्या प्रमाणात इथे नागरीकरण वाढत आहे, त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्याची व्यवस्था म्हणून एक ॲटलिस्ट स्टेशन पण व्हायला हवा, पण आपण बघूया आपल्या पद्धतीने जसं आपल्याला करता येईल तसं आपण नक्की प्रयत्न करणार आहोत। नागरिकांना इमर्जन्सी असा प्रॉपर सगळ्या सुविधा असलेला दवाखानाही अजून इथे
उपलब्ध नाही आहे. तुम्ही बघाल आज कुठेही अपघात वगैरे झाले तर आपल्याला पनवेल किंवा थेट नवी मुंबई येथे जावं लागतं. तसं जाता जाता रस्त्यामध्ये काही जीव दगावण्याची पण शक्यता असते. तर इथे एक इमर्जन्सी असं हॉस्पिटल चांगल्या सुविधा असलेला आपल्याला येथे गरज आहे. त्या दृष्टीने सध्या आपण सरकारकडे प्रयत्न करणार आहोत मागण्याचा की इथे या इकडच्या जनतेला चांगल्या सुविधा असलेला दवाखाना असायला हवा. तुम्ही निवडणूक लढवत असताना येथील मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन करीन की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांनी ज्या प्रकारे देशात आणि महाराष्ट्रात जशी विकासाची गंगा वाहिली आहे, तसंच माननीय श्री आमदार महेशजी बालदी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकासाची गंगा आपल्याला इथे व्हायची आहे. आणि नक्कीच या क्षेत्रात नागरिकीकरण एवढं वाढत आहे, त्या हिशोबाने पुढच्या येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. भविष्यात भेडसावणाऱ्या समस्या आत्ताच जाणून घेऊन आपण त्यावरती काम करणार आहोत. त्यासाठी जनतेने मला नक्कीच सहकार्य करावे. जनतेला मी आवाहन करीन की आपल्या विभागात रसायनी, मोपाडा, वासंबे या विभागातील आजूबाजूच्या क्षेत्रातील आपल्याला चांगली विकास कामं करून आणायची असतील तर तुम्ही मला कमळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून मतदान करा. या होत्या नेहा पारांगे, जे वासंबे जिल्हा परिषद वॉर्डमधून निवडणूक लढवित आहेत. नेहा पारांगे यांच्याशी आपण संवाद साधताना त्यांनी वासंबे जिल्हा परिषद वॉर्डमधील बरेचसे जे काही गंभीर प्रश्न आहेत, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, येथील हॉस्पिटलचा प्रश्न असेल, तर त्या सुविधा कशा अद्ययावत होतील यासाठी त्यांनी आपल्याला ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसंच या ठिकाणी एक रेल्वे ट्रॅकसुद्धा गेलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण देखील होत आहे. तर त्या अनुषंगाने येथील चाकरमाने असतील, प्रवासी असतील, तर त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी रेल्वे स्टेशन कसं होईल यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच त्याप्रमाणे येथील जी काही पाण्याची समस्या आहे की जे त्या फोर्सनी येथे पाणी येत नाही त्यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत. तर आणि एकंदरीतच नेहा पारांगे यांना त्यांच्या घरातूनच एक समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे. त्यांचे काका माननीय खासदार रामशेठ ठाकूर तसेच माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांचं मोलाचं मार्गदर्शन देखील त्यांना मिळालेलं आहे आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तरी आपण जिल्हा परिषदेच्या ज्या उमेदवार आहेत नेहा पारांगे यांना पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.